चला सामन्याला होती सुरुवात. बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी अंकुश चोरमारे आणि संतोष हे दोन सलामीवीर आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. टॉस इथे गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा एक आमंत्रण दिलेलं आहे. पहिला बॉल बंटीचा, बॉलिंग करण्यासाठी तयार. पहिलाच बॉल बॅकफुट जाऊन कट करायचा होता, परंतु अंपायर सिग्नल करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन संघाचा श्री गणेशा झालेला आहे. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 1. मॅच नंबर 2 तुम्ही पाहताय या स्पर्धेतला. ओहो, कमी गतीने टाकलेला आडव्या बॅटने ते बॅटचा स्विंग लवकर क्लोज झालाय. अंकुश चोरमारेचा आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी, बॅक ऑफ लेन, टप्पा थोडासा मागे ठेवला होता, गती कमी केली होती बंटी करमलकरने या चेंडूवरती. त्यामुळे बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, डॉट बॉलची होते समाप्ती. फुलरलेनचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु त्याला बीट करून चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. अंकुश चोरमारेच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग चौकार. या मॅचचा पहिला चौकार आलाय. अंकुशनं आपलं खातं उघडलं चौकाराने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 5. ओहो, चांगला फटका, स्लॉक स्वीप. फक्त एकच धाव मिळेल कारण बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये आणि तिथे सिंगल मिळते अंकुशला. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 6 रन. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदर्श सूर्यवंशी यांचा ही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा पहा, रॅकेट शॉट. बॅडमिंटन मध्ये अगदी रॅकेट घुमवतो तसा फटका फिरवलाय. अंकुश चोरमारेने दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा इथे कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अंकुश चोरमारे आणि त्याच्या जोडीला सतीश कडून संतोष, माफ करा, संतोष नॉन स्ट्राइकला. स्ट्रायकिंग इनला पुन्हा एकदा अंकुश. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 8. पुन्हा एकदा पहा, टप्पा थोडासा मागे ठेवलाय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बीट करून चालला. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची होते समाप्ती. निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवरती. चांगलं कमबॅक करतोय बंटी करमलकर बॉलिंग करण्यासाठी ओव्हर नंबर 1 मध्ये. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, कट केला बॉल. ढकलला, पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. एकच धाव मिळेल आणि या सिंगलनं आता स्ट्राइक रोटेट झालेली आहे. सेकंड ओव्हर मध्ये आता स्ट्राइक असेल अंकुश चोरमारेकडे, कारण त्याला माहिती आहे माझ्या बॅट मधून मोठे फटके येतीलच. हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास अगदी पणाला लावत मैदानामध्ये उतरलाय. सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत बिनगडी बाद 9. आज दीपदर्श अमावस्या आहे आणि या दीपदर्श अमावस्याच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. आपल्या आगरी भाषेमध्ये गटारी चा दिवस. ओहो, पहिलाच बॉल थ्रू द कव्हर खेळलाय. गॅप मध्ये आहे फटका. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्यांना बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. पंच शशी साठम सरांचा इशारा येतोय चौकार. अंकुशच्या बॅट मधून दुसरा चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 13.
तेजस ओव्हर नंबर 2 मध्ये लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग, त्यामुळे अंपायर सिग्नल white+1 अशा 2 धावा मिळतील चोरमारवाड या टीमला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 15 फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह अलोंग द कार्पेट हा फटका केलाय ऑन साइडला. 1 रन कंप्लीट केली. दुसरा धाबेचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा इथे मिळताना दिसत आहेत अंकुश चोरमारेला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड ते रन आखिर 17 षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत या दुसऱ्या षटकातले 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल मध्ये धावा खर्च केलेल्या आहेत 8. ओहो, चांगली गोलंदाजी. ऑफसाइड डाबस्टोप ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अगदी ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल टाकला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. बीट करून तर अंकुश चोरमारेला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. आता थोडासा कमबॅक होतोय तेजस ओव्हर नंबर 2 मध्ये. ओहो, फटका चांगला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन दी अप उडवलाय आणि बॉल सीमारेच्या पलीकडे अंकुश चोरमारेच्या बॅट मधून येतोय विकेट, षटकार. पाच बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 मधला टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते षटकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्ड ते रन आहेत 23. शेवटचा बॉल शिल्लक. ओव्हर नंबर 2 मधला तेजस 2 बॉल आहेत. फुलटॉस आणि ते टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल टिपला, कारण बंटी कडून चूक होणार नाहीये. खाऊ कॉर्नर रिजन मध्ये खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज इथे बाद होतो. अंकुश चोरमारे चांगली बॅटिंग करत होता. एक षटकार त्याच्या बॅट मधून आला होता. त्याचबरोबर 2 चौकार, परंतु तो आता झेलचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. पहिला धक्का बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाड या टीमला लागला. अंकुश चोरमारे बाद. तेजसनं पहिली विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर नंबर 2 मधला. हो, खराब लाईन लेग स्टंपच्या बाहेर. पंच सिग्नल करतायत white+1. 2 धाबा मिळतात आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 25 धाबा. होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड आतापर्यंत 25 धावा. 12:30च्या सरासरीने धावा उभारलेल्या आहेत बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी या टीमनं. या स्पर्धेचं तुम्ही टेलिकास्ट पाहताय GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट. आमचे परम मित्र सुशील पाटील अँड कंपनी जे टायगरचे आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केले जातं. परंतु आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक मुख्य अपडेटर म्हणून जयंता मोरे आहेत मोठे गावचे. खूप चांगले टेलिकास्ट, खूप चांगली अपडेटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. आणि खरं तर आम्हाला ही माहिती मिळते की जयंता मोरे सुशीलला जे धडे दिलेले आहेत अपडेटिंगचे ते जयंत मोरे यांच्याकडून मिळवलेले आहेत. सुशील पाटील यांचे खास अगदी जीवलग मित्र आहेत जयंत मोरे.
ती ओव्हर थ्रो झालेली आहे, आणखीन एक ओव्हर थ्रो आणि एक रन शॉट आहे असं अंपायर शशी साटम सर सांगतात. दोन्ही साईडला 2 शॉट म्हणजे एक म्हणजे 2 रन कट करा. म्हणजे अंपायर 4च धावा येतील ना, 3 4 नो बॉल आहे, त्यामुळे पुढचा बॉल आहे फ्री हिट. नवीन फलंदाज होतोय मयूर मैदानामध्ये. फ्री हिटचा बॉल आणि स्ट्रायकिंग लागे संतोष. नो बॉल, 5 धावा येतील, 4 धावा प्लस नो बॉलची. फ्रीडचा बॉल, इथे फुलरलीचा बॉल, बॅटची कडा घेतली, बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिळते संतोषला. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 31 धावा, 31. ओहो, चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, ऑफसाइड ऑफ स्टंप, 1 रन येते. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 32 धावा. 32. पुन्हा एकदा ऑफसाइड ऑफ स्टंप. आता मात्र अंपायर सिग्नल करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या 33, 3. युवराज ओव्हर नंबर 3 मध्ये बॅकफुटला जाऊन थोडासा पिच खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जास्त बाहेर निघाला, त्यामुळे अंपायर सिग्नल करतात व्हाईट बॉल. आणि एक्स्ट्राच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 34 धावा, 34. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना युवराज बॉलिंग ट्रॅक वरती, बॉलिंग साठी. आता स्ट्रायकिंग लागे फलंदाज. ओहो, पिचिंग झाल्यानंतर सोडून दिला, लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग, खराब लाईन खराब, दिशा खराब. आणि तुमची दिशा खराब झाल्यानंतर संघाची दशा सुद्धा खराब व्हायला वेळ लागणार नाहीये. या एक्स्ट्रा रोकाव्यास लागतील, थांबवाव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू व्हाईट टाकल्यात, 1 नो बॉल, म्हणजे एक्स्ट्रा भरपूर आलेले आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 35 धावा. फुलटॉस बॉल ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट उडवला, स्लॉक स्वीपचा फटका. आणि बघूया अंपायर काय सिग्नल करतात. बघूया या फटक्याचा आता निर्णय येईल, कारण आता पंचांची चर्चा होते. शिवराम मोहिते, शशी साटम सर चर्चा करतायत एक्झॅक्टली बॉल कुठून डिलिव्हर झालेला आहे. बघूया आता आयोजन कमिटीचे काही सदस्य आहेत ते जातात मैदानाच्या आतमध्ये, अंपायरची चर्चा करत आहेत. चला तर मुकेश पवार यांचं आगमन झालं, आमचे मित्र आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्यांचा संघ मात्र 4थ्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसेल. अंपायर चौकाराचा इशारा आलाय अंपायर शशी साटम कडून. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर, पुन्हा पंचांचे हात आमच्याकडे वळतायत.
इट इज कॉल व्हाईट. खराब लाईन, खराब गोलंदाजी मी म्हणेन युवराजची. ओव्हर नंबर 3 मध्ये एक्स्ट्रा भरपूर दिलेले आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 40 धावा झालेत. 40. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. पुन्हा अंपायर सांगतायत व्हाईट बॉल. खराब लाईन, खराब दिशा भरकटलेली आहे. आता टीमची दशा सुद्धा खराब झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण भरपूर एक्स्ट्रा दिलेत या ओव्हर मध्ये युवराजनं. आता लाईन चांगली आहे. ओव्हर पिच बॉल, बॅटच्या टोइनला बॉल लागला तरी सुद्धा 1 रन कंप्लीट झाले. आता पावसाला सुरुवात झालेली आहे. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 42 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुलरलिनचा बॉल बॅटला ब्रश होऊन चालला मागे विकेट किपरच्या घोषांकी क्षेत्राकडे. तिथे मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 43. शेवटचा बॉल या इनिंगचा शिल्लक. या बॉलवरती एक मोठा जरी फटका आला तर एक मोठा टार्गेट सेट होईल बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी या टीमचा मोठा स्कोर, कारण 43 एक विकेटचं नुकसान झालेलं आहे. शेवटचा बॉल शिल्लक. बॅकफुटला जाऊन थोडासा कट करायचा होता. पुन्हा एकदा बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता लाईन चांगल्या. रन बॅटने दिले नाही युवराजनं, परंतु एक्स्ट्रा भरपूर दिलेले आहेत. त्याच्यामुळे पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी या टीमनं धाबा बनवले. एक विकेट गमावल्यानंतर 43 आणि 44 धावांचं एक लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 44 टू विन. 44 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. चला थोडासा घाई करा. 10 वाजून 10 मिनिटं झालेत आणि दुसऱ्याच मॅच कडे आपण आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. जे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमचा कॅप्टन दर्शन जाधव आपण यायचा आहे. त्यानंतर बरेना स्पोर्ट्स तालगाव तात्या दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टॉस संपन्न करून घ्या. नेक्स्ट मॅच जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी विपक्ष श्री बरेना स्पोर्ट्स तालगाव. तिसरी मॅचचा टॉस आता केला जाईल. तिसऱ्या सामन्याचा टॉस इथे संपन्न होतोय.
चला गोटेवाडी टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. माफ करा, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे गोटेवाडी टीमनं. चला मॅच कडे बोलूया. मॅच नंबर 2 आणि पहिलाच पूर्वार्ध संपलाय. 44 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि या 44 धावांच्या लक्ष्यात आता पाठलाग करण्यासाठी श्री बहादूरशाह स्पोर्ट्स मनव टीम कडून सलामीची जोडी तुम्ही पाहताय. बंटी करमलकर स्ट्राइकला आहे आणि नॉन स्ट्राइकला अक्षय. अंकुश सोमारे ओव्हर नंबर 1 मध्ये पहिला बॉल टाकण्यासाठी ओव्हर द विकेटने बंटीसाठी आणि पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, मिस्ता मिक्स स्ट्रोक, स्वतः बॉलर धावतो अंकुश. जजमेंट चांगलं केलं होतं परंतु कॅच घेता आलं नाहीये. त्याचं कारण आहे उलट्या दिशेला धावला अंकुश चोरमारे. त्याच्यामुळे नो मॅन लँड मध्ये बॉल पडल्यानंतर 2 धावा मिळताना दिसत आहेत. बंटी करमलकरला 2 रन आपलं खातं उघडलं. ओहो बीमर वेस्ट आहे, नो बॉल घोषित केलाय. +1 नो +1 2 धावा मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 4. धावा पाठलाग इथे करण्यासाठी मनोज टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. स्ट्राइकला आहे बंटी करमलकर, नॉन स्ट्राइकला अक्षय आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अंकुश चोरमारे. फुलटॉस आणि इथे आता फुलटॉल वसूल करून मारला हा बंटीनं. बघूया अंपायर काय सिग्नल करतात. षटकार, अंपायर सिग्नल येतोय षटकार. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, स्क्वेअर लेगच्या वरून मात्र बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. बंटीच्या बॅट मधून एक धमाका येतोय. बंटी जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील मनव टीम साठी. कारण बंटी असा खेळाडू आहे की टार्गेट किती असो होत्याचं नव्हतं करू शकतो हा खेळाडू. बंटी राहिला तर मात्र मॅच अगदी लवकर संपेल. कारण बंटीकडे ताकद आहे, बंटीकडे एबिलिटी आहे. सामना कुठून झुकवण्याची क्षमता आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 10. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल उडवलाय. फ्रीडचा बॉल होता परंतु इथे नो बॉल घोषित केलेला आहे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. इथे तिसरी धाव झाली असती परंतु नाहीये, बंटीने थांबवलाय. कुठलीही रिस्क घेतली नाहीये. पंच सांगतात नो बॉल म्हणजे पुढचा बॉल आहे फ्री हिट. खराब गोलंदाजी अंकुश आणि या 3 रन नंतर आता टीमची धावसंख्या 13. यावेळेस पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्लिअर करतोय. बॉलला उडवलाय सीमारेषा पलीकडे. आउट ऑफ द पार्क. षटकार बंटीच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 19. 44 करायचे आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत पहिल्या षटकातले 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 3च बॉलचा खेळ संपला. माफ करा, 2 नो टाकलेले आहेत. त्याच्यामुळे 3 बॉल मध्येच 19 आलेत. अक्षरशः तुटून पडलाय. काउंटर अटॅक पलटवार केलाय अंकुश चोरमारेच्या विरोधामध्ये बंटी करमलकरनं. पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चांगला फटका परंतु बॉल अडला गवतामुळे. त्यामुळे 2 धावा इथे मिळतात बंटीला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 21 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलिंग साठी पहिल्याच ओव्हर मध्ये अंकुशच्या विरोधामध्ये हल्ला. ओहोबॅकची लीडिंग एज. इथे बंटीची विकेट मिळाली. ओव्हर पिच बॉल हवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. इथे स्वतःवरती नाराज होतोय. स्ट्रोक सिलेक्शन चुकीचं ठरलं. चॉप करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतली आणि विकेट किपरनं
कुठलीही चूक केली नाहीये, त्याला माहिती आहे ही प्राइस विकेट ठरू शकते आपल्या टीमसाठी. त्यामुळे बंटी बाद. आता थोडस दडपण येईल, आता थोडासा दबाव वाढेल. बॅटिंग चांगला करत होता बंटी करमलकर. पहिल्या सुरुवातीच्या 4 बॉल मध्ये धावा अगदी चांगल्या उभारल्या होत्या, परंतु इथे बाद होतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 21 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आणि या शेवटचा बॉल खेळण्यासाठी आता तेजस मैदानामध्ये दाखल झालाय. तेजस 5 बॉल मध्ये 23 धावा, 21 झाल्यात, माफ करा. अजूनही 23 धावांची गरज आहे, कारण लक्ष्य आहे या मॅच मध्ये 44 धावांचं. 13 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या मागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे तेजसला मिळेल सिंगल. सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि या सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती मनव टीम 1 गडी बाद 22. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22 ला 1 अशी परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता. म्हणजे 11च्या सरासरीनं आता धावांचा पाठलाग करायचा आहे मनव टीमला. व्हाईट बॉल. सुनील बॉलिंग साठी आलाय. ओहो, अक्षयच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटचा सुरक्षित फटका अक्षयच्या बॅट मधून धमाका येतोय. ओव्हर पिच बॉलला अगदी चोख प्रत्युत्तर दिलंय. बॉल सीमा पार. षटकार येतोय आणि या षटकारानंतर टीमची धावसंख्या स्कोर बरोबर होती 28 धावा. म्हणजे आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. अकरा बॉल आणि 16 रन हे समीकरण या मॅच मध्ये. पुन्हा फुलर लाईनचा बॉल. इथे संधी आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. एक सोपा झेल काऊ कॉर्नर रिजन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो आणखीन एक, म्हणजे 4 धावा मिळतील. 3 धावा मिळत आहेत. ओव्हर थ्रोची 1, 3 रनच्या मदतीनं तर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 32 झालेत. सुनील लेग स्टंपच्या बाहेर. फुलरलेनचा बॉल. त्यामुळे बघूया अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. शहानिशा केली पंच शशी साटमने की बॉल एक्झॅक्टली पायाला ब्रश झालं की नाही. स्कोरले पंचांना विचारलं, त्यानंतर डिसिजन दिलाय. खूप चांगला निर्णय पंच शशी साटम सरांचा. लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट +1. व्हाईट +1 2 धावा आणि या 2 रनच्या मदतीनं तर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 35. 44 धाबांचं लक्ष्य होतं, म्हणजे 5 आणि 4 अजूनही 9 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. रन झाले स्कोर बोर्डवरती 35. बंटी करमलकर बाद झाल्यानंतर मात्र सर्व डावाची सूत्र अक्षयनं आपल्या खांद्यावरती घेतलेली आहेत. फुलर लाईनचा बॉल स्क्वेअर लेगला टर्न केला आहे, परंतु एकच रन मिळेल कारण बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 36 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 36 ला 1 सध्या परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. 44 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये, म्हणजे 36 धावा झाल्यात. अजूनही 8 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. श्री बहादूर शाह स्पोर्ट्स मनव या टीमला
3 बॉलचा खेळ संपलाय. आखूड टप्प्याचा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली जाईल. इथे रनआउटची संधी आहे परंतु तीही गमावलेली आहे. सुनीलला दुसऱ्या धाब्यासाठी पलटला होता अक्षय परंतु धोक्याची ही धाव झाली असती त्यामुळे तेजसनं कॉल केला. कॉलिंग करणं महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आपल्या जोडीचा जो फलंदाज असतो साथीदार असतो त्याच्याकडून कॉलिंग चांगलं झालं तर मात्र धोका आपल्या टीमला कमी लाभतो आणि तसंच घडलं. तेजसनं कॉल केला थांब. अक्षय पलटला होता. तेजसनं जाणलं धोक्याची धाव आहे दुसरी आपल्या टीमसाठी. ओहो स्ट्रेट इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे झेल सोडला. 1 रन कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न. 2 धाबा मिळत आहेत तेजसला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 39 म्हणजे 5 धाबांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 7 बॉल आणि 5 धाबांची आवश्यकता. आकड्यांचा खेळ आता बदलतोय. आकडे बदलतायत या मॅचचे समीकरणाचे. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी केल्याचा प्रयत्न दूरून केला. बॅटची लिडिंग एज घेतली. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये तिथे सिंगल मिळते. सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 1 गडी बाद 40 धाबा म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 4 धाबांची आवश्यकता. सहा बॉल आणि 4 धाबा हे समीकरण. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न झालेला आहे. जय बजरंग स्पोर्ट्स घोटेवाडी विरुद्ध श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टालगाव. याच्यामध्ये जय बजरंग स्पोर्ट्स घोटेवाडी या टीमने टॉस इथे जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे टालगाव टीम ही मॅच लगेच संपेल तर आपण मैदानामध्ये लगेच फिल्डिंग करण्यासाठी उतरायचं आहे. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आला मयूर. 6 बॉल 4 धाबा रोकायच्या आहेत मयूरला. स्ट्रायकिंग अक्षय ज्याने एक षटकार उत्तुंग ठोकलं या मॅच मध्ये. फुलटोस बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर. अंपायर सिग्नल येते व्हाईट बॉल म्हणजे त्यामुळेच अजूनही 3 धाबा पाहिजे. टीमची धावसंख्या 41. पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर. खराब लाईन खराब चेंडू. अंपायर सिग्नल येते व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 42. फक्त 2 धाबांची आवश्यकता. सामना कुठे होता आणि कुठे गेला. पुलर लेनचा बॉल ऑन साइडला छान वलवलाय. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिकी केली जाईल तोपर्यंत पहा 2 धाबा इथे कंप्लीट करत असताना अक्षय बाद. लेजी क्रिकेट. अक्षय धावला नाहीये त्यामुळे बाद होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन. फक्त 1 रनची गरज आहे येणाऱ्या 5 बॉल मध्ये. पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये 1 रनची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी श्री बहादूरशाह स्पोर्ट्स मनव या टीमला. साहिल गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 4थ्या क्रमांकावरती साहिल स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी तयार. 5 बॉल आणि फक्त 1 रन असं समीकरण आता बाकी उरलेलं आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. ओहो लेग स्टंपच्या बाहेर वाईड नो